म्हणजे 12 पासून 20 पर्यंत राज्यात भाग बदलत बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे हा पाऊस मान्सून पूर्व असणार आहे म्हणून हे लक्षात येतं. आणि राज्यातल्या परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी, मान्सून 12 मेला दस्तक देणार आहे. अंदमान बेटावर दस्तक म्हणजे धडक देणार आहे, म्हणजे अंदमानात बेटावर दाखल होणार आहे. म्हणजे यावर्षी जवळपास 8-10 दिवस लवकरच येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर 19 मेपर्यंत तिथं स्थिरावलेलं राहील. परंतु स्थिरावलेलं राहत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर 21 मेपासून परत राज्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे 21 मेपासून अंदमान बेटावर परत मान्सून सक्रिय होईल. त्याच्यानंतर वेळेप्रमाणे जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे म्हणून हे खास करून आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं